बारामती तालुक्यातील साबळेवाडी या ठिकाणी पोल्ट्री फार्म चालकांची मनमानी व अधिकारी वर्गाच्या गलथान कारभारामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून ग्रामस्थांच्यावर चक्क घरदार सोडण्याची वेळ आल्याचे मत ग्रामपंचायत साबळेवाडीचे सरपंच गणेश शिंदे यांनी BGB टीव्हीशी बोलताना व्यक्त केले। 3 वर्ष झालं आम्ही सरपंचांना सांगतोय की तुम्ही ह्या पोल्ट्रींची सोय करा आणि पंचायतीच्या मीटिंगला गेले की लोक ही उठली की एकदा तेवढ्यापुरती होय म्हणतात, कुणी काय त्याची दक्षता घ्यायना आणि ह्या पब्लिकला भरपूर त्रास झालाय। 2 ते 3 ट्रक नुसतं आपलं टेम्पो कॅनलमध्ये मुर्दा आणून टाकतात भरून कोंबड्यांचं काय आणि बोलाय गेलं त्यांना की ते काय म्हणतात आम्ही कर्ज काढले, आम्ही काय पोल्ट्री बंद करत नाही। माझी शिडी मार एक दिवशी डॉक्टरला सांगितलं आम्ही, ते म्हणतात तुम्ही पोल्ट्रीवाल्यांना सांगा, आमचं काय नाही काय। मग हो का समजा माझी स्वतःची शिडी हिथं हो का ह्या कुत्र्यामुळं शिडी माझी अख्खी 2, 4 ते 5 हजाराची मार, कुणी मला त्याची भरपाई दिलेली नाही। कुठं जाता कुणाला सांगता हा? माझी स्वतःची मारली, मला दुनियेचं माहित नाही। घरात कुत्र्याने कोंबडी मारलेली आणली की ती खात्यात मांजर तिथं पडली शिल्लक की फार घरात ती वाश येतो, त्या घरात आणलं मांजराने पडलं। म्हणजे आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही पोल्ट्री चालवा पण तुमच्या कोंबड्याची माशीची सोय करा, आमची बंधन नाही तुम्हाला पोल्ट्रीला, पण त्यांनी आपापली सोय केली पाहिजे। यावेळी माजी सरपंच अशोक भगत, मंदा गुलाब भगत, चंद्रकांत भगत, संजय भगत, गणेश भापकर, दिलीप गाडेकर, संजय साबळे, संदीप कुळुमकर, दादा गाढवे, धनंजय गाडेकर, गोरख साबळे, बाळू कुळुमकर, संतोष गाडेकर, भरत शिंदे, विनायक भगत, काका भगत, नितीन भगत आदी उपस्थित होते। सध्या साबळेवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पोल्ट्री फार्मचा व्यवसाय तेजीत आहे। मात्र या पोल्ट्र्यांमधून बाहेर पडणारी मर म्हणजे मेलेल्या कोंबड्यांचे मुर्दे पोल्ट्री चालक पोत्यात भरून रात्रीच्या वेळी गावामध्ये जागा मिळेल त्या ठिकाणी उघड्यावरच फेकत आहेत। त्यामुळे आसाडी घालणाऱ्या माशांची पैदास मोठ्या प्रमाणावर झाली असून गावभर घाणीचे साम्राज्य पसरले आहे। सध्या गावात घटकाभर उभे राहून 4 शब्द बोलणे देखील मुश्किल झाले आहे, कारण बोलण्यासाठी तोंड उघडताच माशी तोंडात हमखास प्रवेश करणार हे निश्चित। सध्या खावे प्यावे की उपाशी राहावे असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उपस्थित होत आहे। उल्लेखनीय बाब ही की गावची जत्रा तोंडावर असताना माशांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाल्यानं आता यात्रा करावी की न करावी, नातेवाईकांना बोलवावे की स्वतःच गाव सोडून जावे असे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे। त्यामुळे गावाला वेठीस धरणाऱ्या पोल्ट्री चालकांच्या विरोधात त्वरित कारवाई करावी, माशांचा नायनाट करण्यासाठी गावामध्ये तात्काळ फवारणी करण्यात यावी। त्याचबरोबर पोल्ट्री चालकांच्या मनमानी कारभाराला पाठीशी घालणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर देखील त्वरित कारवाई करावी अशी ग्रामस्थांकडून मागणी जोर धरत आहे। त्रासाला कंटाळलेल्या ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधून व निवेदने देऊन देखील खुर्चीला चिकटून बसलेले अधिकारी जागा सोडत नसल्यानं आता विद्यमान सरपंचांसह ग्रामस्थांनी होऊ घातलेल्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला आहे। त्यामुळे आता तरी खुर्चीला विळखा मारून बसलेले अधिकारी खुर्ची सोडून खाली उतरणार का? साबळेवाडीकरांना न्याय मिळणार का? पोल्ट्री फार्म चालक सुधारणार का? व कंपन्यांसंबंधित तक्रारीची दखल घेऊन उपाययोजना करणार का? हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे। खास बाब ही की कित्येक पोल्ट्री चालकांनी पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीची ना हरकत प्रमाणपत्र घेतली नसून ज्यांनी घेतली आहे त्यांनी त्याचे रिन्युएशन केले नसल्याचेही ग्रामस्थांमधून बोलले जात आहे। गुलाबराव भगत यांच्या ही जवळ पोल्ट्री असल्यामुळे म्हणजे समध्याच्याच जाग्यात पोल्ट्री आहे, समजा गावातच आहे। मग आता ते माशा होत्यात, मर जे पोल्ट्रीतनी घेतात, पोल्ट्रीतनी जी मर जी होती अशी पसर टाकतात, दापलं की नळाला कॅनेलला कुठं बी टाकून देतात, त्याच्यापासून माशा तयार होतात आणि त्याच्यापासून जंतू तयार झाले की माणसाच्या जीवनाला धोका आहे। धोका असला की निर्माण झालं की कुणाला काय म्हणायची जागा नाही, कुणाला काय म्हणलं की त्याने म्हणायचं तुम्हाला बघवत नाही। मग ही धोका निर्माण होतोय म्हणल्यावर ही दक्षता कुणी घ्यायची असं आहे ना, कुणाला बोलायचं? समजा गावातच पोल्ट्री आहेत, मग माशामुळं रोग होतोय, ती मेल्या कोंबड्यामुळं बाहेर टाकल्यामुळं ती दक्षता घेत नाहीत,
ते टाकीत टाकत नाहीत, बाहेर टाकतात. ही कशामुळं? कुणी दक्षता घ्यायची? हो, कुत्र्याचं प्रमाण बी जास्त झालाय ना, आजाराचं प्रमाण जास्त झालाय. कुत्र्याच्या तोंडात नाही देतात. शेळ्या बकऱ्यांचं धराधरी होती, धावाधावी. आमच्या शिर्डीला 2 दात लागलं, ह्या करडांना धावाधावी होती. हो, मग त्याला काय करायचं आता? ती झालंच पाहिजे ना. आजाराला निर्माण बंदोबस्त झालाच पाहिजे. आजाराला ही जड होतं या माणसाच्या जर जीवनाला धोका असेल तर ह्यांच्या पोल्ट्रीतली मर काय करायच्या? पोल्ट्रीतली मर पेरी का माणसाचं जीवन पेरी? हे मला पाहिजे. मी माजी सरपंच अशोक भगत. आमच्या साबळेवाडी गावामध्ये पोल्ट्री व्यवसाय हा फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि पोल्ट्री व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात होत असताना आमच्या गावामध्ये ह्या पोल्ट्रीपासून आरोग्याचा फार मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे. कारण माशांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. मर त्या पट्टीत होती आणि मर झाल्यानंतर सदर पोल्ट्रीधारक आसपासच्या कुठंतरी खड्ड्यामध्ये तालीमध्ये ते पोल्ट्रीचं ढीक टाकून देतात आणि त्याच्यामुळं फार मोठं दुर्गंधीचा सामना लोकांना करावा लागतोय. तसेच आमच्या भागामध्ये अंगणवाड्या आहेत, शाळा आहेत. लहान मुलांना तो आहार अंगणवाडीचा मिळतो. त्या आहारामध्ये प्रत्यक्ष मासे अगदी त्या मुलांच्या ह्याच्यामध्ये जातात. तर ह्याची आम्ही जो गेले 2 वर्षापासून पाठपुरावा करतोय या माशावर किंवा या मरीवर बंधन आणण्यासाठी. प्रत्येक ठिकाणी आम्ही तक्रारी दाखल केल्या, पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल केल्या, आरोग्य खात्याकडे तक्रारी दाखल केल्या, पुढारी लोकांच्याकडे त्याच्याबद्दल तक्रारी दाखल केल्या, संबंधित कंपनीकडे आम्ही तक्रारी दाखल केल्या. परंतु सदर आमच्या तक्रारीची कुणीही दखल आतापर्यंत घेतलेली नाही. तर आमच्या या साबळेवाडी गावातील ग्रामस्थांचं, लहान मुलांचं आरोग्य अतिशय धोक्यात आलेलं आहे. तर या बाबतीत आम्हाला वरिष्ठ पातळीवर न्याय मिळावा आणि जर न न्याय मिळाला तर लोकांनी पुढचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचं त्वरित आमच्या या तक्रारीची दखल शासनाने घ्यावी, तालुका प्रतिनिधींनी घ्यावी, पोलीस स्टेशनने घ्यावी, आरोग्य खात्याने घ्यावी अशी मी आपणामार्फत विनंती करतो. आणि आपण आमच्या या समस्या जाणून घेण्यासाठी आमच्या भागामध्ये आलात, आमची समस्या जाणून घेतलीस याबद्दल मी BGBचा मी आभारी आहे आणि माझे 2 शब्द संपले. पंचायत समिती, आरोग्य विभाग ह्याच्यासाठी कायम प्रयत्न करत आलेला आहे, पण याला काहीही न्याय मिळाला मला. मी अधिकाऱ्यांशी बोललो, पंचायत समिती सभापतींशी बोललो, सगळ्या कंपनीशी बोललो, पण ह्याच्यावर काय परिणाम होईना. आम्ही साबळेवाडीत मिटिंग बी बसवली, सगळे अधिकारी आले. अधिकाऱ्यांनी पोल्ट्री धारकांना सांगितलं की तुम्ही ह्याच्यावर काहीतरी नियंत्रण करा, औषध मारा, औषध फवारा, लोकांना त्रास होऊन देऊ नका. तरी हे पोल्ट्री धारक आहेत ना, हे अजिबातच काही दखल घेत नाहीत. आमच्या गावात पाण्याची समस्या आहे. अजून पुढे बरेच समस्या आहेत की ही समस्या नाही जाणून घेतली, आमच्या ह्याच्यावर कडक नाही कारवाई झाली तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू आणि तरुण पिढी पूर्ण बहिष्कार टाकू ही प्रयत्न आम्ही करणार आहे. सतीश खंडाळेसह मी हेमंत पेंडसे, BGB TV मराठी, बारामती.